नमस्कार मंडळी. मी निलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंध पुस्तक मैत्री उपक्रमातील या भागात घेऊन येत आहे राजहंस प्रकाशित मेजर जनरल शशिकांत गिरीधर पित्रे लिखित या समहा. मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा थोरला बाजीराव. ऐन विशीच्या उंबरठ्यावर वडिलांच्या मृत्यूमुळे पेशवेपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याच्या क्षमतेबद्दल शंका बाळगणाऱ्या अनेक ज्येष्ठ सरदारांच्या मनातली असूया आणि द्वेष दूर सारण्यासाठी हवे होते ते लक्षणीय यश बाजीरावाने अवघ्या 4 वर्षातच मिळवले. मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिसगिणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्ध नेतृत्वाची फील्ड मार्शल मॉन्टगोमेरी सारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीने सुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्य विस्तारक अजिंक्य वीर. बाजीरावाच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहण कौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगिरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाव वैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ. या ग्रंथातील एक भाग तुमच्यापर्यंत आणतीये. द्वंद्व मृगेंद्र व गजेंद्राचे. सन 1728च्या फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा उजाडत होता. शिशिराची बोचरी थंडी चोर पावलांनी नाहीशी झाली होती आणि वसंताच्या आगमनाचा मधुर हाकारा स्पष्ट जाणवत होता. निजाम उल मुल्क आपल्या महाकाय सैन्याबरोबर गेले 5 महिने बाजीराव पेशव्याच्या मागोव्यावर सारा आसमंत धांडोळत होता. त्याच्याशी उघड्या मैदानात मुकाबला करण्यासाठी आपल्या प्रचंड सेनेसह दरदर भटकत होता. पाठशिवणीच्या खेळात आपल्यापेक्षा कितीतरी लहान असलेल्या चपळ खेळाडूने वारंवार हुलकावणी देऊन रडकुंडीस आणावे अशीच काहीतरी निजामाची अवस्था झाली होती. बाजीरावाच्या मागावर पार गोदावरी ओलांडून जाऊनही तो गुजरातेत नाहीसा झाल्यावर निजाम चरफडत परतला होता. धूमकेतूप्रमाणे वावरणारे बाजीरावाचे 15,000चे घोडदळ जणू काही हवेत विरून गेले होते. मग त्याला मागे फिरवण्यासाठी निजामाने बाजीरावाचे गंडस्थळ पुण्यावरच प्रहार केला. परंतु निजामाच्या या माकड चेष्टेला बाजीराव तसूभरही बदला नव्हता. उलट पुण्याला पोचून निजामाला काही दिवसच झाले होते, तोच बाजीराव औरंगाबादेवर धाड घालण्यासाठी वेगाने आगेकूच करत असल्याची आवई उठली आणि निजामाने पुन्हा आपल्या सैन्याबरोबर उत्तरेच्या दिशेने घाईगर्दीत प्रस्थान ठेवले. पण बाजीरावाचे सैन्य होते कुठे? आपले लष्करी बिऱ्हाड आणि शिधा स्वतःच्या पाठीवर घेऊन चारी दिशांना चौफेर उधळणाऱ्या बाजीरावाच्या घोडदळाला ना अन्नधान्यांनी लदलेल्या खेचरांची आवश्यकता होती, ना अवजड तोफखान्याची. राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, दावलजी सोमवंशी, बाजी भिवराव आदी बाजीरावावर जीवाची कुरवंडी ओवाळून टाकायला तयार असलेल्या स्वामिनिष्ठ रांगड्या सरदारांच्या नेतृत्वाखाली बाजीरावाचे घोडदळ गेले 6 महिने निजामाच्या या अजस्त्र गजदलाला आपल्या वाऱ्याच्या वेगाने केलेल्या हालचालींनी त्रस्त करत होते. त्यांचे एकमेव अमूल्य शस्त्र होते त्यांची सामरिक गतिक्षमता. या एकमेव गुणविशेषाकरवी आंतरराष्ट्रीय लष्करी इतिहासातील एक अद्वितीय आलेख ते कोरत होते. सामरिक गतिक्षमतेचा अप्रतिम दाखला या बिरुदावलीने तो इतिहासात शतकानुशतके नावाजला जाणार होता. दख्खन पठाराच्या रणरणीत प्रदेशातून निजामाचे सैन्य कूर्म गतीने रांगत रांगतच पुढे सरकत होते. 60-70 हजारांच्या घरात त्यांची संख्या असावी. पायदळ, घोडेस्वार, प्रचंड तोफा, हत्ती घोड्यांचा ताफा, राहुट्यांचे अवजड सामान, दारुगोळा,
धनधान्य आदी लादलेल्या खेचरांच्या व गाढवांच्या लांबच्या लांब रांगा आणि बुणगे व जनान्याचे आगडबंब लटांबर. जणू काही एखादे शहर संकुलच आपले किडूक बिडूक पाठीवर घेऊन भटकंती करत असावे. गुप्तहेरांनी बाजीरावाच्या शिंदे, होळकर, सोमवंशी, बाजी भिवराव वगैरे सरदारांच्या घोडेबंद तुकड्या गोदावरी पार पालखेडच्या पठाराच्या परिसरात वावरत असल्याची बातमी निजामापर्यंत पोहोचवली होती. केव्हा एकदा या अननुभवी तरुणाला खुल्या मैदानात गाठून आपल्या तोफखान्याने अक्षरशः भाजून काढतो, या उर्मीने बेचैन झालेला निजाम आपल्या यातनांचा अंत पाहण्यास अगदी अधीर झाला होता. निजाम उल मुल्क मोगल दरबाराचा एक कर्तबगार तुराणी उमराव आणि 18व्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वोत्तम मोगल सेनापती. त्याच्या 3 पिढ्यातील पूर्वज हे विक्रमी लढवय्ये. आपल्या महाकाय साम्राज्याची उपेक्षा करून मराठ्यांचे निर्दालन करण्याच्या एकमेव अट्टहासाने दख्खनमध्ये दीर्घकाळ ठाण मांडून बसलेल्या शहेनशहा औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेल्या अनेक घराण्यांपैकी त्याचे घराणे. तीक्ष्ण बुद्धी, लक्षणीय शौर्य, राजकारणातील खाचाखोचांची कसबी जाण आणि त्या काळात विरळ असलेली दीर्घायुष्याची ईश्वरी देणगी. निजामाचा वालीद मीर शहाबुद्दीन उदयपूरच्या राण्याबरोबरील युद्धात आपला जीव धोक्यात घालून बजावलेल्या कामगिरीमुळे औरंगजेबांच्या डोळ्यात भरला. 1684 मध्ये त्याला गाजीउद्दीन या किताबाने गौरवण्यात आले. हैदराबादचा किल्ला त्याने काबीज केला. आपला शेहजादा शाह आलम याला त्याच्या मुलासह स्थानबद्ध करण्याचे नाजूक काम औरंगजेबाने त्याच्यावर सोपवले. बादशाह शहाजहानचा वजीर सादुल्ला खान याच्या मुलीशी गाजीउद्दीनचा निकाह लावून देण्यात आला. तिच्या पोटी 11 ऑगस्ट 1671 ला चीन किलीज खान उर्फ निजाम उल मुल्कचा जन्म झाला. 13 वर्षाचा असतानाच खुद्द औरंगजेबाने त्याची 100 घोडेस्वारांच्या तुकडीवर नेमणूक केली. त्यानंतर स्वतःच्या कर्तबगारीवर चढत चढत दख्खनच्या सुभेदारीपर्यंत त्याने मजल मारली. दक्षिणेतील प्रदीर्घ वास्तव्यामुळे तिथले लोक, भाषा, रीतिरिवाज आणि हेवेदावे यांच्याशी तो पूर्ण परिचित होता. औरंगजेबाच्या तालमीत त्याच्या रोमारोमात भिनला कट्टर धर्मवाद, कावेबाजपणा आणि महत्वाकांक्षा. बादशहाच्या मृत्यूनंतर उत्तरेतील सावळा गोंधळ पाहिल्यानंतर दक्षिणेत आपले स्वतंत्र साम्राज्य निर्माण करण्याची निजामाची महत्वाकांक्षा खवळून उठली आणि त्या दिशेने तो निर्धारपूर्ण पावले टाकत होता. शाहू आणि त्याचा चुलत बंधू संभाजी यांच्यात यशस्वीरित्या दुफळी निर्माण करून तो संभाजीला आपल्या तालावर नाचवत होता. त्याच्या वाटेत एकच काटा होता आणि तो म्हणजे पेशवा बाजीराव. दोघांच्या वयात 3 दशकांचे अंतर. बुद्धिमत्ता, कर्तबगारी आणि शौर्याचे अजोड रसायन असलेल्या बाळाजी विश्वनाथ पेशव्याचा 18 ऑगस्ट 1700 रोजी जन्मलेला ज्येष्ठ पुत्र बाजीराव म्हणजे एक प्रसन्न आणि उमदे व्यक्तिमत्व. 6 फूट उंच, आजानुबाहू, विशाल छातीचा, गोरापान आणि दुहेरी हाडापेराचा राजबिंडा रणझुंजार. सदैव हसतमुख, व्यायामामुळे कसलेले आणि पिळदार शरीर, घारे पाणीदार डोळे, तीक्ष्ण नजर, त्यात ओतप्रोत भरलेला स्निग्ध भाव, भारदस्त आवाज आणि रुबाबदार चाल, असे कोणासही एका दृष्टिक्षेपातच क्षणार्धात मंत्रमुग्ध करणारे व्यक्तिमत्व. चैतन्य, ऊर्जा आणि अभिनिवेश यांचे कमालीचे चित्तवेधक मिश्रण. अतोनात परिश्रम आणि अखंड रपेटी करवी संपादन केलेली अष्टपैलू आणि हरहुन्नरी अश्वारोही. त्यात हात पकडणारा जवळजवळ अशक्यच. खाली घट्ट तुमान, अंगात शरीराला चिकटून बसणारी बाराबंदी, डोक्यावर टोप, हातात ढाल तलवार, एका बाजूस लोंबकळणारे धनुष्य, दुसऱ्या बाजूस बाणांचा भाता, अशी एका सफेद जातिवंत आणि ऐटबाज घोड्यावर स्वार झालेली त्याची अप्रतिम व अलौकिक प्रतिमा पाहून त्याच्या सैनिकात एक स्फूर्ती आणि चेतनेची उर्मी उसळून येई. सुप्रसिद्ध आंग्ल लष्करी इतिहासकार जेम्स ग्रांट डफ यांच्या शब्दात तो होता, धडाडीच्या योजनांची आखणी करण्यासाठी देवदत्त तल्लख बुद्धी
आणि या योजना तडीस नेण्यासाठी बळकट स्नायू यांचा सुरेख संगम. बाजीरावाला निजाम यापूर्वी अनेकदा भेटला होता. बाळाजी विश्वनाथाच्या निधनानंतर त्याच्या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या पोराला शाहूने पेशवेपद बहाल केले असल्याच्या बातमीने निजाम खुश झाला होता. या कोवळ्या पाखराला चिरडून टाकून शाहूच्या दरबारातील घरभेदी सरदारांच्या सहाय्याने मराठ्यांची सत्ता उलथून टाकायची आणि त्या जागी संभाजीचे बुजगावणे बसवून दक्षिण भारतावर अनभिषिक्त सत्ता गाजवायची अशी स्वप्न तो पाहू लागला होता. नुकत्याच विशीत पदार्पण केलेल्या या तरुण पेशव्याची कीर्ती जेव्हा त्याच्या कानावर पडली, तेव्हा त्याने एका कसलेल्या वाकबगार चित्रकाराला बाजीरावाच्या छावणीत जाऊन तो जसा दिसेल तशी त्याची प्रतिकृती रेखाटण्यासाठी रवाना केले. घोड्याचे दोन्ही लगाम मांडीखाली दाबून धरलेल्या आणि बाजूच्या पिशवीतून ज्वारीचे कणीस काढून त्याचे दाणे खातानाच घोड्याला चौखूर उधळत नेणाऱ्या रुबाबदार घोडेस्वाराचे चित्र जेव्हा त्या कसबी कलाकाराने निजामासमोर ठेवले, तेव्हा निजाम सरदावून गेला आणि कोणत्या असामान्य रणधुरंधराशी आपली गाठ पडणार आहे हे त्या मुरब्बी तुराण्याला लागलीच अवगले. फत्ते खरड्याच्या लढाईत तर बाजीरावाने निजामाच्या बाजूने मर्दुमकी गाजवली होती आणि बाजीरावाला त्या धूर्त सेनापतीने शहामत पनाह शौर्य निधी हा गौरव प्रदान करून त्याचा सन्मान सुद्धा केला होता. परंतु बाजीरावाचा काटा कायमचा दूर करण्याचे उद्दिष्ट तो तुराणी कायमचे उराशी बाळगून होता. सर्वांचा सावधानीचा इशारा ठोकरून बाजीराव निजामाच्या निमंत्रणावरून रुई रामेश्वरला भेटीसाठी गेला. बोलणी चालू असतानाच बाजीरावाला चाचपण्यासाठी निजाम म्हणाला, पेशवे, तुम्ही सिंहाच्या गुहेत आहात, आम्ही काहीही करू शकतो. बाजीरावाने क्षणाचाही विलंब न करता स्मित हास्य करीत उत्तर दिले, नवाब साहेब, प्रयत्न करून तरी पहा, कोण सिंह आहे हे लगेच समजेल. काहीसा ओशाळून निजाम म्हणाला, एक बाजी और सब पाजी हे आज पटले. प्रधानमंत्री, माफ करा आम्हाला. परंतु शेवटची बाजी बाजीरावाचीच असे. त्याने प्रत्युत्तर दिले, आम्हालाही वाटते नवाब साहेब, एक निजाम बाकी सब हजाम. आपल्याकडे गजेंद्राचे सैन्यबळ असले तरी हा मृगेंद्र आपली सरशी होऊ देणार नाही याची कल्पना त्याच वेळी निजामाला आली असावी. बाजीरावाचे मोगल, पोर्तुगीज आणि सिद्धी हे 3 प्रतिस्पर्धी, त्या तिघांनाही नमवण्यात बाजीरावाने आपली 2 दशकांची अल्पायुषी लष्करी कारकीर्द कामी लावली. अविरत मोहिमा काढल्या आणि मुलुखगिरी केली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे एका साम्राज्यात रूपांतर केले. परंतु त्याच्या लढ्याचा गुरुत्वाकर्षण बिंदू होता निजाम. त्या गजेंद्राच्या गंडस्थळावर 2दा त्रिशूल ठेवण्याची संधी प्राप्त होऊनही या औदार्याच्या मेरुमणीने त्याला 2ही वेळा जीवदान दिले. त्या अद्वितीय मृगेंद्राची, अलौकिक मराठा सेनापतीची ही अजोड गाथा. तर या अजिंक्य बाजीरावाच्या युद्ध नेतृत्वाची लोकविलक्षण यशोगाथा तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नक्की वाचा या समहा. भेटूया पुढल्या भागात पुढल्या पुस्तकासह. धन्यवाद.